हिंदू राष्ट्र किंवा हिंदू समाज किंवा हिंदू धर्म म्हणताना संघाला जो अभिप्रेत आहे तो हिंदू धर्मातील सर्व समाज घटकांना, सर्व जातींना, सर्व प्रवाहांना मान्य आहे का? तर तो तसा नाही आहे. हिंदू समाज किंवा हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या संघाला पूर्ण सत्ता देण्यासाठी 89 वर्ष या देशाने घेतलेत. यातून संघाची स्वीकारार्हता जेवढी मानली जाते तेवढी ती नाही. म्हणजे जो दोष संघाचा किंवा भाजपचा किंवा राईट विंगचा मानला जातो की त्यांच्याकडे इंटेलेक्च्युअल माणसं कमी आहेत, मला असं वाटतं की हेच एक मुख्य कारण त्यांच्या संघटना वाढीसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. संघाच्या तावडीतून भाजप सुटणं आणि गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेस सुटणं हे या देशाच्या दीर्घकालीन दृष्टीने फायद्याचं आहे. जसं मुस्लिमांचं भारतीयकरण होण्याची गरज आहे तसंच हिंदू समाजाचं सुद्धा भारतीयकरण होण्याची गरज आहे. हे संघाचा कदाचित सर्वश्रेष्ठ स्वयंसेवक अटल बिहारी वाजपेयींचं म्हणणं आहे. त्याचं अनुकरण संघाने करावं. संघाचे सगळे स्वयंसेवक देशासाठी या बॅनरखाली एकत्र येतात आणि अन्य आपली पक्ष किंवा आपली संघटना हे प्रमुख मानतात. हा फरक कदाचित सर्वात महत्त्वाचा ठरत असावा. काँग्रेस हीच या देशातील हिंदूंची सगळ्यात मोठी संघटना होती. किंबहुना आजही या देशामध्ये हिंदूंच्या दोन बळकट आणि तगड्या संघटना कोणत्या, तर ती RSS आणि काँग्रेस. संघाने कायद्याच्या चौकटीत राहून भारताला हिंदू राष्ट्र बनवलं आहे का? How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100री निमित्त संघाबद्दलच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करतोय. संघाबद्दलचे आक्षेप, संघाचा विचार, एकूण 100 वर्षाचा प्रवास, काय बरोबर आहे काय चुकलं, या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामागचा विचार हाच आहे की एक संघटना भारताच्या एवढ्या मोठ्या भव्य भौगोलिक विस्तारात वाढत जाते, विचार विश्वात प्रस्थापित स्वतःचं स्थान करते, तर नक्की काय घडतं, त्याचे परिणाम काय होतात याचा आढावा घेतला पाहिजे. आणि त्यातलीच आजची मुलाखत माझ्याबरोबर आहेत साप्ताहिक साधनाचे संपादक विचारवंत विनोद शिरसाट सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. जसं मी प्रस्तावनेत म्हणालो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं म्हणल्यानंतर तुमच्या मनात येणारे विचार काय? पहिला विचार असा येतो की प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे, प्रचंड ताकद आहे, परंतु ती योग्य कारणांच्या पेक्षा चुकीच्या कारणांसाठी जास्त वापरली जाते, असा माझ्या मनातला पहिला थॉट येतो. संघाच्या एकूणच विचाराचा किंवा कार्याचा गाभा काय? तर हे राष्ट्र बलशाली करणं, त्यासाठी देशभक्ती आणि राष्ट्रवाद. देशभक्ती आणि राष्ट्रवाद हे दोन शब्द संघाच्या संदर्भात खूप सातत्याने वापरले जातात. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने देशभक्ती आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद या दोनही संज्ञा आणि संकल्पना जर आपण नीट समजून घेतल्या तर ज्या संकल्पनांचा दावा संघ करतो त्या संदर्भात संघाची स्थिती काय आहे, तर ती असमाधानकारक आहे असं मला वाटतं. म्हणजे या देशामध्ये जे कोणी वेगवेगळे समाज घटक आहेत त्यातील काही समाज घटकांना वगळून राष्ट्र बलवान करायचं, याला जर देशभक्ती म्हणत असाल किंवा याला जर राष्ट्रवाद म्हणत असाल तर तो खरा नाही. आणि त्याला आपल्याकडे एक सेक्युलरिझम च्या बद्दल जे असं बोललं जातं की स्युडो सेक्युलरिझम काँग्रेसकडे किंवा अन्य विरोधी पक्षांच्याकडे आहे, असा दावा भाजप आणि संघ दोन्ही करतात. त्याच निकषावर बोलायचं असलं तर स्युडो नॅशनॅलिझम असं मला संघाच्या बाबत म्हणावं लागतं. सगळ्यांचाच संघाबद्दलचा जो आक्षेप असतो त्याचा मूळ गाभा हाच असतो जे तुम्ही म्हणालात की विशिष्ट समाज घटकांना वगळून. मी याला अधिक पिनपॉईंट करतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुस्लिम विषयक धोरण हा सर्व बाकी घटकांचा संघाबद्दल आक्षेपाचा मुख्य गाभा राहिलेला आहे का? आणि मग संघाच्या मुस्लिम विषयक धोरणाबद्दलचं तुमचं सविस्तर मत काय? संघाच्या संदर्भात संघाचे जे कोणी विरोधक आहेत त्यांचा सर्वांचा सगळ्यात मोठा आक्षेप असा आहे की या देशामध्ये 15% जास्त लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे आणि हा मुस्लिम या देशातलेच नागरिक आहेत, इथूनच पुढे आलेले आहेत. तर यांच्या संदर्भात त्यांना वगळून किंवा दुय्यम नागरिकत्व द्यावं अशा प्रकारची मनोमन इच्छा असणं हेच मुळात आक्षेपार्ह आहे. परंतु मुस्लिम समाज संख्येने खूप मोठा आहे म्हणून जर ख्रिश्चन समाज किंवा पारसी समाज जर संख्येने मोठा असता तर संघाची भूमिका अशीच राहिली असती. आणि तसंही संघाने त्यांचे जे काही 3 शत्रू मानलेत, त्यांचे म्हणण्यापेक्षा देशाचे म्हणा किंवा त्यांच्या मार्गातील, तर त्यामध्ये कम्युनिस्ट, ख्रिश्चन आणि मुस्लिम असे मानलेले आहेत. तर त्यामुळे संघाची ती भूमिका ही कधीही आणि कोणालाही खऱ्या अर्थाने जे राष्ट्रवादी लोक आहेत त्यांना ती मान्य होण्यासारखी नाही. राहतो मुद्दा मुस्लिम समाजाच्या संदर्भात किंवा धर्माच्या संदर्भात जे काही आक्षेपार्ह मुद्दे आहेत ते केवळ मुस्लिमच नाही, प्रत्येकच धर्माच्या संदर्भात आक्षेपार्ह मुद्दे आहेत. हिंदू धर्माच्या संदर्भातही आहेत. त्यामुळे हिंदू धर्माची समीक्षा व्हायला हवी. हिंदू धर्माच्यामध्ये अनेक सुधारणांची गरज आहे. हिंदू धर्मामधील अनेक अनिष्ट गोष्टी आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. याच्यावर जशी सहमती आहे तशी सहमती मुस्लिम धर्माच्या संदर्भातही असायला हवी. मुस्लिम धर्मातील आणि समाजातील जे जे अनिष्ट आहे ते काढून टाकणं अशा प्रकारचा अजेंडा किंवा अशा प्रकारची भूमिका ही संघाची असायला पाहिजे. दुर्दैवाने काँग्रेस पक्ष आणि अन्य काही पक्षांनी सुद्धा मुस्लिमांच्या संदर्भात मुस्लिम समाजाच्या सुधारणा आणि मुस्लिम समाजातील नेतृत्व यांना पुरोगामी नेतृत्व म्हणू आपण, प्रोग्रेसिव्ह, अशांना बळ देणं सातत्याने टाळलेलं आहे किंवा कमी महत्त्वाचं मानलेलं आहे. त्यामुळे संघाचा अजेंडा जर ठेवायचा असेल त्यांना हे राष्ट्र खऱ्या अर्थाने बलवान करण्यासाठी, तर मुस्लिम समाजाचं सुद्धा त्या धर्मातील अनिष्ट गोष्टी वगळून आणि त्या धर्मामधल्या किंवा समाजामधल्या सुधारणा करून तेही या देशाचे तसेच नागरिक आहेत जसं हिंदू धर्मामध्ये अनेक अनिष्ट गोष्टी असूनही हिंदूंना आपण एकत्रित घेऊन जातोय किंवा बलशाली करायचं म्हणतोय. याला एक पूरक म्हटलं तर पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की हिंदू धर्म म्हणताना आपण असं समजून चालतोय की संघाला जसं काही हिंदू धर्मातील किंवा हिंदू समाजातील सर्वचे सर्वच लोक जवळचे वाटतात किंवा सारखे वाटतात. वस्तुस्थिती तशी नाही. संघाने हिंदू धर्मामध्ये सुद्धा किंवा हिंदू समाजामध्ये सुद्धा वेगवेगळं स्तरीकरण केलेलं आहे. आत्ताची स्थिती वेगळी असेल, 50 वर्षापूर्वीची स्थिती आणखी वेगळी असेल, 75 वर्षापूर्वी वेगळी असेल. परंतु हिंदू राष्ट्र किंवा हिंदू समाज किंवा हिंदू धर्म म्हणताना संघाला जो अभिप्रेत आहे तो हिंदू धर्मातील सर्व समाज घटकांना, सर्व जातींना, सर्व प्रवाहांना मान्य आहे का? तर तो तसा नाही आहे. त्यामुळे संघाचं केवळ मुस्लिम धर्माच्या संदर्भातलं किंवा मुस्लिम समाजाच्या संदर्भातलं मत काय आणि कार्यक्रम काय असला पाहिजे, याचबरोबर हिंदू धर्माच्या संदर्भात सुद्धा संघाच्या धारणा अधिकाधिक परिपक्व होण्याची गरज आहे, अधिकाधिक सुधारण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि मग संघाचेच एक चांगले स्वयंसेवक आणि देशाचे पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी यांनी हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर, हमीद दलवाईंना काँग्रेसने फारसं कधीच जवळ केलं नाही, अन्य पक्षांनीही केलं नाही. याचं कारण मुस्लिम समाजातील मुल्ला मौलवींचं नेतृत्व बाजूला सारा आणि जे काही आधुनिक पद्धतीने विचार करणारे लोक आहेत त्यांच्या नेतृत्वाला पुढं करा अशी मागणी हमीद दलवाईंची होती. मुस्लिम समाजातील आणि धर्मातील जे जे अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या घालवा अशाही प्रकारची त्यांची मागणी होती. ते काम करत होते. तर त्या हमीद दलवाईंचा मृत्यू झाल्यावर अटल बिहारींनी केलेलं विधान खूप महत्त्वाचं आहे. जशी मुस्लिम समाजाला हमीद दलवाईंची गरज आहे तशीच हिंदू समाजालाही हमीद दलवाईंची गरज आहे. जसं मुस्लिमांचं भारतीयकरण होण्याची गरज आहे तसंच हिंदू समाजाचं सुद्धा भारतीयकरण होण्याची गरज आहे. हे संघाचा कदाचित सर्वश्रेष्ठ स्वयंसेवक असं लेबल आपल्याला लावता येईल. ते अटल बिहारी वाजपेयींचं म्हणणं आहे. त्याचं अनुकरण संघाने करावं 100व्या वर्षाच्या निमित्ताने तरी, असं मला वाटतं. या उत्तरात भरपूर प्रश्न आहेत, मी एक एक करून विचारतो. मुस्लिम समाजाचा संघाला पाठिंबा नाही, इतर अल्पसंख्याकांचा नाही. तुम्ही म्हणता तसं हिंदू समाजातील सुद्धा वेगवेगळ्या घटकांचा जर का संघाला पाठिंबा नसेल
काही विरोधक दलितांचा पाठिंबा नाही असं म्हणतात, काही विरोधक इतर काही जातींचा उल्लेख करतात. इतके एक्सेप्शन्स असतानाही मग संघ राजकीय सामाजिकदृष्ट्या एवढा बलवान कसा झाला की त्या परिवारातील राजकीय विंग इन अ वे असणाऱ्या भाजपला 16-17 वर्ष सत्तेत राहता येते आणि आत्ता तिसरी टर्म ते पूर्ण करतात? याच्याकडे 2 पद्धतीने बघता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आत्ताची 11 वर्ष आणि आधीची 5-6 वर्ष. तर 100 वर्षातील 17 वर्ष असा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की संघाला तुलनेने खूपच कमी प्रतिसाद मिळाला. संघ जर एवढा बलशाली आहे, संघाचं देशभर जर एवढं नेटवर्क आहे, संघाला त्या अर्थाने म्हणजे इथलं जे मानस आहे, समाज मानस आहे, जे परंपरावादी आहे, जिथे बहुसंख्य हिंदू समाज आहे, तरीसुद्धा हिंदू समाज किंवा हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या संघाला पूर्ण सत्ता, संघाला म्हणण्यापेक्षा संघाने पुढे केलेल्या भाजपला पूर्ण सत्ता देण्यासाठी 89 वर्ष या देशाने घेतलेत. यातून संघाची स्वीकारार्हता जेवढी मानली जाते तेवढी ती नाही, या मुद्द्यावर आपल्याला यायला पाहिजे. दुसरं, कोणीही खूप सातत्याने आणि दीर्घकाळ काम करत राहिलं तर त्याला यश येतच येतं. कोणत्याही विचार प्रवाहाची ती व्यक्ती असो किंवा संस्था असो किंवा संघटना असो, सातत्याला आपला समाज किंवा जगभरातला कोणताही समाज कमालीचं महत्त्व देतो. ते सातत्य संघाने मागच्या 100 वर्षामध्ये दाखवलं, सगळ्या चढ उतारामध्ये दाखवलं. दुसऱ्या बाजूला संघाला थेट विरोधी संघटना असं जर म्हटलं तर काँग्रेस या संघटनेचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. खरं तर उलटं आहे. आज आपण बोलताना संघाच्या विरोधी संघटना कोणती तर काँग्रेस असं म्हणतो. वस्तुतः काँग्रेसच्या विरोधी संघटना कोणती तर ती संघ असं म्हणायला पाहिजे. कारण काँग्रेसचा बेस या देशामध्ये खूप मोठा होता, आजही आहे. काँग्रेसचा इतिहास दीर्घकाळ आहे. काँग्रेसची स्वीकारार्हता खूप जास्त आहे. काँग्रेसची घसरणसुद्धा कधी झाली तर साधारणतः त्यांच्या 125 वर्षानंतर झाली. स्थापनेनंतर 125 वर्षांनी खऱ्या अर्थाने काँग्रेसची घसरण टोकाची झाली असं आपण म्हणायला वाव आहे. तर आजही जेवढं बळ मानलं जातं, दाखवलं जातं तेवढं ते संघाचं आहे का? आणि आजही काँग्रेसचा जेवढा ऱ्हास झाला आहे असं मानलं जातं, सांगितलं जातं तेवढा तो झाला आहे का? मी स्वतः त्याच्याशी फार सहमत नाही. मला असं वाटतं की आज काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये नाही, परंतु काँग्रेस विचाराची माणसं, संस्था आणि संघटना यांचं जाळं भाजप आणि संघ परिवार यांच्यापेक्षा थोडं तरी जास्त, किमान तुल्यबळ आजही आपल्या देशात आहे. हे पटणं थोडंसं अवघड आहे, परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग समाजकारण घ्या, साहित्य घ्या, पत्रकारिता किंवा माध्यम घ्या, उद्योग घ्या, व्यापार घ्या, इथे खऱ्या अर्थाने संघ विचाराची माणसं आणि काँग्रेसच्या विचाराची किंवा त्याच्या जवळपास जाणारी माणसं असं जर पाहिलं तर काँग्रेस समजला जातो तेवढा दुर्बल नाही आहे. राजकीय दृष्टीने सुद्धा जर विचार केला तर काँग्रेसची ताकद खूप विखुरली गेलेली आहे. काँग्रेसचा विचार हा तुकड्या तुकड्यामध्ये विखुरला गेलेला आहे. आजही राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या विरोधातले आणि काँग्रेसच्या व्यतिरिक्त अन्य जे पक्ष आहेत त्यातले किती पक्ष भाजपच्या जवळ आहेत आणि किती पक्ष काँग्रेसच्या जवळ आहेत हे जर पाहिलं, अगदी तृणमूल काँग्रेसपासून तर तुमच्या उत्तर प्रदेशातल्या अखिलेशपर्यंत किंवा दक्षिण भारतातले पक्ष किंवा आंध्र प्रदेशामधले दोन्ही पक्ष, हे जर सगळं पाहिलं तर ही विचार म्हणून जर पाहिलं तर ही काँग्रेसचे आहेत, हे संघाचे नाही आहेत. त्यामुळे संघाला आपण समजतो तितकी ताकद आहे का तर मी त्याच्याशी तेवढा सहमत नाही आहे. फक्त एक की ती खूप संघटित आहे आणि त्याच्यामधले वाद कमी आहेत, त्याच्यामधलं विखुरले पण कमी आहे आणि संघाच्या विरोधातलं म्हणून जे काही वातावरण आहे किंवा एकूण ताकद आहे ती खूप विखुरलेली आहे असं मला वाटतं. भाजप विरुद्ध काँग्रेस असा विचार करायच्याऐवजी संघ विरुद्ध काँग्रेस असा विचार तुम्ही मांडताय, कारण दोन्ही संघटना आहेत. मग प्रश्न असा येतो की तुम्ही इतरही अनेक संघटना बघितलेल्या आहेत. संघटना म्हणल्यानंतर भांड्याला भांडं लागतं, एकाच्या 2, दोनाच्या 4 होतात. तुम्ही म्हणालात तसं काँग्रेस विचारांचे पक्ष आज भारतात इतके आहेत की ते सगळे एकत्र केले तर काय, असा जो तुम्ही मुद्दा मांडलात त्याच्यावर विचार होऊ शकतो. असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय आहे असं तुम्हाला बाहेरून बघताना वाटतं की कमीत कमी बंडखोरी दिसती, कमीत कमी फूट दिसती, परिवार अशा अमरेलाखाली वेगवेगळ्या संघटना काम करत राहतात, काय फरक आहे? मुळात काँग्रेस ही अशी एक अमरेला होती की जी एकाच पूर्ण विशिष्ट विचाराने बांधलेली नव्हती.
दुसरं काँग्रेसचा म्हणून जो काही आपल्याला विचार असेल तो कोणाचाही टोकाचा द्वेष करायचा नाही, कोणाचाही टोकाचं प्रेम दाखवायचं नाही, सर्व लोकांना शक्य तेवढं सांभाळून घ्यायचं, सहानुभूतीने घ्यायचं, सगळ्यांचं शक्य असेल तेवढं हित पाहायचं, असा एक मध्यममार्गी विचार होता आहे. आणि ते करायचं तर अनेक अपप्रवृत्तींच्याकडे, दुर्गुणांच्याकडे, दोषांच्याकडे दुर्लक्ष करायचं, अशा पद्धतीचा काँग्रेसचा एकूण विचार राहिलेला आहे. संघाच्या बाबत मात्र संघाने कदाचित दीर्घकाळ सत्तेपासून दूर राहिल्यामुळे असेल किंवा सत्ता हे उद्दिष्ट स्वतःच्या पक्ष संघटनेचं न मानता भाजपकडे स्वतंत्र दिल्यामुळे असेल, परंतु संघाने 1-to-1 कॉन्टॅक्ट, मला वाटतं की हे जे वैशिष्ट्य आहे हे अन्य कोणत्याही पक्षाच्या पेक्षा वेगळं आहे. संघाच्या सगळ्या शाखा ज्या सातत्याने भरत राहिल्या आणि एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला जोडत राहणं आणि पहिल्यांदा माणूस म्हणून जोडणं आणि माणूस म्हणून जोडताना आपल्या देशासाठी असंच उद्दिष्ट ठेवणं, हे संघाचं वेगळेपण अन्य कोणत्याही पक्षाच्या पेक्षा वेगळे आहे. मग ते समाजवादी असोत, कम्युनिस्ट असोत किंवा काँग्रेसवाले असोत, त्यांचं उद्दिष्ट देशाच्यासाठी याहीपेक्षा आपला पक्ष, आपली संघटना यासाठी. तर कदाचित एक फरक हा दाखवता येईल की संघाचे सगळे स्वयंसेवक देशासाठी या बॅनरखाली एकत्र येतात आणि अन्य आपली पक्ष किंवा आपली संघटना हे प्रमुख मानतात आणि त्यांचं उद्दिष्ट नंतरचं असतंच देशासाठीच. हा फरक कदाचित सर्वात महत्त्वाचा ठरत असावा. बाकीचे सगळे मुद्दे आहेतच की खूप सोपी पद्धत आहे संघाची देशभक्तीसाठीची, जे अन्य पक्षामध्ये किंवा अन्य संघटनांच्यामध्ये तुम्हाला देशभक्ती करायची म्हणजे काय तर खूप अवघड कृती कार्यक्रम दिले जातात. संघामध्ये ते खूप सोपे आहेत. त्या अर्थाने गांधीजींनी देशातील लोकांना तुम्ही देशभक्त आहात यासाठी जसे खूप साधे आणि सोपे कार्यक्रम दिले, तशा प्रकारचे सोपे कार्यक्रम कदाचित संघाकडून आलेले आहेत आणि म्हणूनही संघ जास्त वेगाने पसरला, मोठा झाला. गांधीसुद्धा खूप कमी काळात खूप मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव निर्माण करू शकले, काँग्रेसचा प्रभाव निर्माण करू शकले. तर त्यात असं वाटतं की गांधींची कार्यपद्धती आणि संघाची कार्यपद्धती यामध्ये हे साम्य मला दिसतं की व्यक्तिमध्ये बदल करणं जे अन्य पक्षांच्या बाबत तेवढं घडताना दिसत नाही. तुम्ही आधीच्या उत्तरात समाजवाद आणि कम्युनिस्ट या दोघांचाही उल्लेख केलात. याच वर्षी भारतातल्या कम्युनिस्टांना 100 वर्ष होतील, समाजवादाला 90 वर्ष होतील. विचारधारा म्हणून ज्याला आपण विचार विश्व म्हणतो, समजा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका विचाराचं प्रतिबिंब असेल किंवा प्रतीक असेल, तर ते आज पसरलेलं दिसतं सामाजिक, राजकीय, आर्थिक बाबतीत. मात्र कम्युनिस्ट आणि समाजवादी आक्रस्ताना दिसतात. हे का झालं? कम्युनिस्टांच्याबद्दल, कम्युनिस्टांचा विचार आणि कम्युनिस्टांचे सगळे आयडॉल्स हे प्रामुख्याने भारताच्या बाहेरून आलेले होते. हा कम्युनिस्टांच्या संदर्भात देशातील जनतेला आपलेपणा वाटण्यासाठीचा सगळ्यात मोठा अडथळा ठरला असावा असं मला वाटतं. कम्युनिस्टांचं नेतृत्व हे जास्त बुद्धिवादी होतं. त्यांनी केलं, कामगार संघटनांच्या मध्ये काम केलं, तळागाळामध्ये काम केलं, परंतु तरीही असं वाटतं की भारतीय समाजाला कम्युनिस्ट विचार आणि पुन्हा एकदा नास्तिक, धर्माला त्यागणारा हे कधीच पूर्ण जवळ वाटणारं नव्हतं. त्यामुळे कम्युनिस्टांचा प्रभाव हा छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये असाच राहणार होता. समाजवाद्यांना खरं तर जास्त संधी होती. एका बाजूला गांधींना बरोबर घ्यायचं, दुसऱ्या बाजूला कम्युनिस्टांच्या विचारातला जो काही महत्त्वाचा भाग आहे सामाजिक परिवर्तनाचा तो घ्यायचा आणि काँग्रेसमधूनच फुटून आलेला समाजवादी हा गट किंवा प्रवाह असल्यामुळे समाजवाद्यांना संधी होती. परंतु व्यक्तिस्वातंत्र्याचा टोकाचा अतिरेक हा एक भाग, नैतिकतेच्या, चारित्र्याच्या कल्पना ह्या स्वतःबद्दलच नाही तर इतरांच्याही बद्दलच्या त्याही कदाचित खूप टोकाच्या राहिल्या आणि कदाचित सत्ता मिळवणं यासाठी जी एक आकांक्षा असते, इच्छा असते, तीच समाजवाद्यांच्याकडे कायम राहिली असं मला दिसतं. पण हा संघटनेचा जो प्रोसेस आहे की संघ जितका 47 साली बलवान नव्हता तितका तो वाढत गेलेला दिसतो पुढच्या 75 वर्षात, दोनदा बंदी आल्यानंतर. आणि बाकी दोन्ही आणि काँग्रेस या संघटनेकडं फॉर दॅट मॅटर सत्ता असतानाही ऱ्हास होतो. तर सत्ता आणि संघटना वाढ यांच्यात काही कोरिलेशन आहे का? निश्चितच आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात माहीत नाही, काँग्रेसला खूप दीर्घकाळ सत्ता आल्यामुळे काँग्रेसची पक्ष संघटनेला मरगळ येत गेली. त्याच्यामध्ये काँग्रेस विचाराचा पण तो परिणाम होताच की खूप पसरटपणा आहे, वेग आहे, अशी एक निश्चित आणि निर्णयात्मक भूमिका बऱ्याच वेळा दिसत नाहीत. परंतु दीर्घकाळ सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसच्या पक्ष संघटनेचा ऱ्हास झाला
जर भाजपला दीर्घकाळ सत्ता मिळाली तर भाजपची पक्ष संघटनेचाही ऱ्हास होईल आणि भाजपची खरं तर पक्ष संघटना आपण समजतो तेवढी बळकट नाही. तिला संघातून खूप मोठं बळ मिळतं आहे आणि जर ती असती तर भाजपला अन्य पक्षातले अतिशय टाकून द्यावेत असे नेते आणि कार्यकर्ते, भ्रष्ट माणसं आपल्या पक्षामध्ये ठेवणं, त्यांना मोठं करणं, त्यांच्या दुर्गुणांच्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांचे भ्रष्टाचार लपवणं आणि त्यांची मोठी पदं देणं, हे एवढं करण्याची वेळ ही भाजपवर आली नसती. आणि संघ जर तेवढा बलवान असता किंवा आपल्या स्वतःच्या ताकदीवरच आपल्याला हे करायचं आहे असं जर संघाला वाटत असतं तर त्यांनी भाजपच्या लोकांना सांगितलं असतं की ह्या अन्य पक्षातल्या भ्रष्ट लोकांना टाकून द्याव्यात, अशा लोकांना जवळ करू नका. त्यामुळे संघाच्याबद्दल आपण काही बाबतीत असं म्हणूया की समजली जाते तेवढी ताकद, समजली जाते तेवढी त्यांचं आवाका हा नाही आहे. संघाबद्दल टीका करताना कायम बंच ऑफ थॉट्स या पुस्तकाचा रेफरन्स दिला जातो. मनुस्मृती संघ मानते असा रेफरन्स दिला जातो आणि संघ हिंदुत्वाच्या अम्ब्रेला अंडर ब्राह्मणवाद आणू पाहतोय असं म्हणतं. ह्या ज्या 3 टीका होतात संघाबद्दलच्या, याच्यावर तुमचं मत काय? या टीका सुरुवातीपासून होत आल्यात. आत्ता अलीकडच्या काळात त्या थोड्याशा कमी झाल्यात. याचं कारण संघ थोडासा बदलला आणि संघ परिवर्तनशील आहे का वगैरे असा एक मुद्दा नेहमी असतो. तर तो निश्चितच आहे, कारण इतका तो मोठा झालेला आहे पूर्वीच्या तुलनेत. याचा अर्थ परिवर्तनशील आहे आणि परिवर्तनामध्ये दोन्ही प्रकार येतात. चांगले पण काही परिवर्तन झालं आणि वाईट पण परिवर्तन झालं. म्हणजे संघाचं जे काही वर्णवर्चस्वाची भूमिका सुरुवातीच्या काळातली असेल ती हळूहळू मोल्ड होत गेली. ती स्ट्रॅटजी म्हणून किती आणि आतून मन परिवर्तन झालं आहे म्हणून किती, हा भाग वेगळा. परंतु ओबीसी समाजाला संघाने जास्त आपलंसं तुलनेने केलेलं आहे. त्यानंतर आदिवासींच्यामध्ये आपले कार्यकर्ते, आपली माणसं पेरून आदिवासींना आपलंसं करण्याचा प्रयत्न झालेला आहे. दलितांच्या बाबत अजून तेवढं दिसत नाही आहे, पण काही प्रमाणात दलितांना त्याज्य न मानणं, आंबेडकरांना उचलून धरणं हे संघाने केलं आहे. तर याबाबत बदल निश्चित झालेत. ज्या आंबेडकरांच्यावर स्वातंत्र्य मिळालं तेव्हा किंवा आंबेडकरांच्या संविधानाबद्दल संघाने कडवी टीका केली, त्याच आंबेडकरांचा उदो करणं आणि संविधानाचं नाव घेणं हे आता संघ करत आहे. त्यामुळे संघामध्ये तेवढे बदल झालेले आहेत. परंतु संघाने पूर्वी नैतिकता, चारित्र्य याच्याबद्दलचे जे काही आग्रह होते ते आग्रही त्यांचे खूप कमी झालेत आणि भ्रष्टाचाराला साथ देणं, भ्रष्टाचारांना कॅरी करणं हेही संघाकडून झालं आहे. म्हणजे हे परिवर्तन जर असेल तर वाईट परिवर्तनही झालं आहे आणि चांगलं परिवर्तन तर मी आता बोललेलोच आहे. तुम्ही असं म्हणता की संघ बदलतो, असं झालंय का की संघ वेगळा आणि भाजप वेगळा, पण भाजपच्या नजरेतनं आपण संघाकडे बघतो आणि त्याच्यानुसारच संघाचे सर्व आडाखे सर्वजण बांधतात आणि तो पॉलिटिकल फोर्स डॉमिनंट झाल्यामुळं संपूर्ण संघाचं विश्लेषण हे भाजपच्या नजरेत नव्हतं? बरोबर आहे, असं होतं. आता हे असं व्हावं की होऊ नये आणि असं करायचं असेल विश्लेषण तर कितपत करावं हा निश्चितच डिबेटचा मुद्दा राहील आणि प्रत्येकाचं आपापला अभ्यास, अनुभव आणि आकलन यानुसार बदलेल. परंतु स्वाभाविकच संघाची सगळी कार्यपद्धती जर गोपनीय आहे किंवा फार जास्त जनतेसमोर येत नाही आणि मग संघाचा चेहरा म्हणून किंवा संघाचा जो काही विचार आहे किंवा जी स्वप्न आहे जी प्रत्यक्षात आणण्याचं काम जर भाजपच्या माध्यमातून होत असेल आणि भाजप आणि संघ यांच्यातलं आदानप्रदान सततचं चालू असेल तर स्वाभाविक आहे की भाजपच्या नजरेतूनच संघाकडे पाहिलं जाणं, संघाकडे सुद्धा भाजपच्या नजरेतून, भाजपकडे संघाच्या नजरेतून. अनेक वेळा दोन्ही अविभाज्य आहेत, एकत्र आहेत, काही प्रमाणात सेपरेशन असेल अशाच पद्धतीने पाहिलं जातं. माझ्यासारखा माणूस तरी दोन्हीला सेपरेट पद्धतीने पाहू शकत नाही अजून तरी. जरी काही गोष्टी संघाच्या विरोधात किंवा विचाराच्या विरोधात, इच्छेच्या विरोधात भाजपमध्ये घडत असतील तरीही त्यांना स्वतंत्र पाहता येत नाही. उदाहरणार्थ मी आत्ता ज्याबद्दल बोललो की अनेक भ्रष्ट नेते हे भाजपमध्ये येणं हे संघाला मान्य नसेल. त्यामुळे कदाचित संघवाले म्हणतील की आम्ही हे अमान्य करतो, परंतु तसे प्रकारची जाहीर वक्तव्य किंवा नाराजी व्यक्त केल्याची प्रसंग संघाकडून फारसे दिसत नाहीत. याचा अर्थ मूकसंमती का होईना त्यांना ती आहे. ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या संघटनांकडे बघितलं त्याच पद्धतीनं अशा संघटना काढायचे प्रयत्न हे मेनस्ट्रीम काँग्रेसकडून झाले नाहीत का? कारण मेनस्ट्रीम काँग्रेसच्या अशा संघटना होत्या असं सांगितलं जातं, पण त्यांचं पुढं काय झालं ते कळत नाही.
आणि त्याच्यामुळंच संघाला वाढायला स्कोप हा त्यांच्या विरोधकांनीच दिला का? निश्चितच दिला. म्हणजे काँग्रेस मुळातच अशी अम्ब्रेला होती की जिच्यामध्ये खूपच वेगवेगळे प्रवाह होते आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी एक निश्चित आणि निर्णयात्मक असं उद्दिष्ट होतं, स्वप्न होतं की ब्रिटिशांना घालवायचं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं. त्यामुळे सगळे काँग्रेसच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रवाहाचे प्रतिनिधी एकत्रित काम करत होते, वेगवेगळे प्रवाहसुद्धा एकत्रित काम करत होते. स्वातंत्र्यानंतर, सत्ता आल्यानंतर कॉमन उद्दिष्ट राहिलेलं नाही जसं ब्रिटिशांना घालवणं. त्यामुळे काँग्रेसला मरगळ येणं, त्याच्यात फाटाफूट होणं हे स्वाभाविक आहे. आणि काँग्रेसमध्ये आत्तापर्यंतच्या 75 वर्षामध्ये किती फाटाफुटी झाल्यात हे जर पाहिलं तर त्या प्रत्येक फाटाफुटीनंतर त्याचा फायदा त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या राज्यामध्ये अन्य वेगवेगळ्या पक्षांना किंवा संघटनांना झालेला आहे. आणि तशा प्रकारचा फायदा हा संघाला किंवा भाजपला वेगवेगळ्या राज्यामध्ये झालेला आहे काँग्रेसच्या फुटीचा. दुसरा प्रश्न असा की असं मानलं जातं की विशेषतः लेफ्ट टू द सेंटर जी लोकं आहेत ती अधिक इंटलेक्च्युअल असतात, अधिक इंटलेक्च्युअल प्रभाव ते पाडू शकतात. मग त्याच्यामध्ये लिखाण असेल, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असेल, रिसर्च असेल. या उलट राईट टू सेंटर असणारी माणसं ही तितकी इंटलेक्च्युअली प्रभावित करू शकत नाहीत. त्यांची चर्चा, डिबेट्स, अभ्यासपूर्ण लिखाण तितकंसं दिसत नाही. असं असतानाही संघ आणि संघाशी रिलेटेड संघटना या गेल्या 100 वर्षात भारतामध्ये खूप वाढल्या. जेव्हा सेंटर टू लेफ्ट टू द सेंटर लोक त्यांच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी सातत्यानं टीका करत होती. हे डाव्यांचं अपयश किंवा लिमिटेशन म्हणावं का इंटलेक्च्युअल डिबेट आणि जनतेतली वाढ यांचं काही को रिलेशन नसतो असं म्हणावं? थोडंसं संमिश्र चित्र आहे. म्हणजे जो दोष संघाचा किंवा भाजपचा किंवा राईट विंगचा मानला जातो की त्यांच्याकडे इंटेलेक्च्युअल माणसं कमी आहेत, मला असं वाटतं की हेच एक मुख्य कारण त्यांच्या संघटना वाढीसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. तेवढं एकमेव नाही पण ते महत्त्वाचं ठरतं. कारण जेव्हा तुम्ही खूप बौद्धिकता लावता, खूप डिबेट करता, चर्चा करता, वेगवेगळ्या मतांचं तुम्ही अंतर्भाव करता तुमच्या विचार प्रक्रियेत, निर्णय प्रक्रियेमध्ये, तेव्हा साहजिकच संघटन म्हणून किंवा एकत्र येण्यासाठी म्हणून काही एक मर्यादा पडतात. तर काँग्रेससह अन्य सगळ्या पक्षांच्या मार्गात त्या राहिल्या. अगदी व्यक्ती स्वातंत्र्यापासून तर देशाच्या वेगवेगळ्या धोरणांच्या बद्दलच्या त्यांच्या धारणा ह्या अनेकांनी एकत्र येऊन घ्यायच्या, पुन्हा पुन्हा विचार करायचा, जास्त सखोल विचार करायचा, त्याच्यातले दोष पाहायचे. हा त्यांच्या संघटनेला मारक ठरला आणि देशासाठी, लोकशाहीसाठी मात्र ते फार तारक ठरलं. कारण कोणताही विचार जर खूप बंदिस्तपणे करणार असू तर संघटन वाढवता येतं, परंतु तो विचार विकसित होत नाही आणि देशाच्यासाठी मात्र ते मारक ठरतं. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की संघटना म्हणून बंदिस्त पद्धतीने तुम्ही विचार करणं आणि काम करणं यामुळे इंटेलेक्च्युअल माणसं संघ परिवारामध्ये तयार होणं याला मर्यादा पडली. आणि खूप जास्त बौद्धिकता लावल्यामुळे काँग्रेस किंवा अन्य सगळ्या पुरोगामी मानल्या जाणाऱ्या पक्षांना संघटन म्हणून करण्यासाठी किंवा एकत्र येण्यासाठी, संघटना बळकट करण्यासाठी मर्यादा पडली. संघाचं भविष्य तुम्हाला काय दिसतं? भविष्य काय दिसतं यापेक्षा मी सुरुवातीलाच आपल्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं म्हणालो की संघाने खऱ्या राष्ट्रवादाच्या दिशेने वाटचाल करावी. तसं करत असतील तर मग संघाबद्दल आक्षेप घेण्याचा मुद्दाच राहत नाही. देशभक्तीचा मुद्दा असेल तो त्यांनी अधिकाधिक रॅशनल कसा होईल, त्यामधून आपला देश बलवान करायचा असेल तर देशातल्या कोणत्याही समाजी घटकाला वगळू नये अशी तर कल्पना स्वाभाविक आहे. आणि हा मुद्दा केवळ ख्रिश्चन किंवा मुस्लिम किंवा कम्युनिस्ट यांच्यापुरता मर्यादित नाही, तर देशातील किंवा ते जे मानतात त्या हिंदू धर्मातील सर्व समाजी घटकांना ते एका लेव्हलचं मानतात का, समान मानतात का, सर्वांना बलशाली करून घेऊ जाऊ पाहतात का, तर तसं ते दिसत नाही. आता ठळकपणे मुस्लिम दिसतोय त्याच्या अंतर्गत हे लपून जातं किंवा आता ओबीसीच्या बद्दल थोडंसं अधिक सॉफ्ट झालेले आहेत वगैरे दिसतं, परंतु अंतर्गत स्तरीकरण आहे. जरी केंद्रीय स्तरावरून किंवा प्रमुख नेते कार्यकर्ते मानत नसतील तरी ग्राउंड लेव्हलवर संघ स्वयंसेवकांच्या मध्ये या प्रकारचे भेदभाव, जातीभेद, भाषाभेद, प्रांतभेद किंवा वंशभेद ह्या सगळ्या गोष्टी टिकून आहेत. तर हे मिटवण्यासाठी संघाने प्रयत्न करावा. मुस्लिमांचा द्वेष हा त्यांनी सोडून द्यावा आणि मुस्लिमांच्या मधल्या सुधारणांच्यासाठी जरूर लढावं.
त्यासाठी काँग्रेसप्रमाणे मुस्लिमांचा अनुनय करण्याची अजिबात गरज नाही, परंतु द्वेष करणं हे पण त्यांनी टाळायला पाहिजे. मात्र राहिला प्रश्न भाजपचा आणि काँग्रेसचा, तर मला असं वाटतं की संघाच्या तावडीतून भाजप सुटणं आणि गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेस सुटणं हे या देशाच्या दीर्घकालीन दृष्टीने फायद्याचं आहे, अशा प्रकारचं विधान रामचंद्र गुहांनी केलं होतं आणि त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. तुम्ही हा जो विचार मांडताय की RSS आणि काँग्रेस ह्या दोन्ही संघटना आहेत आणि हे एकमेकांची विरोधी फोर्स आहे, हा रूढार्थानं जो विचार केला जातो त्यापेक्षा वेगळा आहे. कारण भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई मानली जाते आणि मग संघ वेगळा आहे की जो सांस्कृतिकही काम करतो, सामाजिकही काम करतो. तर ही मांडणी करण्यापाठीमागचं तुमचं लॉजिक काय आहे की RSS विरुद्ध काँग्रेस असं खरं भारतात चालू आहे? याचं कारण संघ आणि भाजप या दोन्हीच्या मध्ये काही एक प्रकारचं सेपरेशन आहे, मात्र बाकी सगळं एकमेकांशी जोडलेलं नातेसंबंध आहे किंवा मातृसंघटना असं म्हटलं जातं. भाजपची मातृसंघटना संघाला. काँग्रेसमध्ये काँग्रेस नावाचा पक्ष आणि काँग्रेस नावाची संघटना असं सेपरेशन जर आपण केलं किंवा असं जर मानलं, तर मग मी काय म्हणतोय किंवा संघ विरुद्ध काँग्रेस असं का म्हणतो ते लक्षात येईल. कारण काँग्रेसची संघटना म्हणून वेगळी नाही, तिचं नावही तेच आहे आणि काँग्रेस संघटनेचे लोक आणि काँग्रेस पक्षातले लोक हे एकमेकांच्या मध्ये खूप जोडले गेलेले आहेत. भाजपमध्ये बऱ्याच वेळा तसं दिसत नाही आहे. खूप कमी वेळा असं दिसतं की संघ स्वयंसेवक आहे आणि तो भाजपचा नेता आहे, तिथून उडी घेऊन ते इकडे आलेत आणि हे काम करायला लागले दिसतं. परंतु तिकडे काँग्रेसमध्ये मात्र पक्षाचा नेता आणि सरकारमधला किंवा संघटनेचा नेता आणि पक्षाचा नेता, तर तो फरक एक मला असं वाटतं की लक्षात घेतला पाहिजे. आणि मग या संदर्भात गांधीजींनी स्वातंत्र्यापूर्वी जी केलेली सूचना होती तिच्यावर निश्चित वादसंवाद होऊ शकतो. परंतु आता देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणून आपण ही काँग्रेस पक्ष संघटना चालवली. आता देश चालवण्यासाठी म्हणून पक्ष, काँग्रेस नावाचा पक्ष वेगळा आणि काँग्रेस नावाची संघटना वेगळी. एवढंच नाही तर मला असं वाटतं की गांधीजींनी त्याला लोकसेवा संघटना अशा स्वरूपाचं एक नाव सुचवलेलं होतं. म्हणजे लोकसेवा संघटनेमध्ये ज्यांना पक्षाच्या व्यतिरिक्त, निवडणुकांच्या व्यतिरिक्त काम करायचं आहे त्यांनी काम करायचं आहे आणि त्यांनी त्यांचे कार्यकर्ते काँग्रेस नावाच्या पक्षाला द्यायचे, अशी जी रचना होती. तर ती रचना नसल्यामुळे सुद्धा स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेसचा क्रमाक्रमाने ऱ्हास होत गेला आणि भाजप आणि संघ हे क्रमाक्रमाने मोठे होत गेले. राम मंदिराचं ज्यावेळी आपण काय म्हणू की लोकार्पण झालं, त्यावेळी नरेंद्र मोदींच्या शेजारी सरसंघचालक होते. संघाने कायद्याच्या चौकटीत राहून भारताला हिंदू राष्ट्र बनवलं आहे का? मुळात ते तसं बनलंय का? आणि बनलं असेल तर त्याचं क्रेडिट किंवा अपक्रेडिट तुम्ही संघाला द्याल का? भारत हे हिंदू राष्ट्र बनलेलं नाही. कधीही बनण्याची शक्यता मला एकूण जे काही इतिहास सांगतोय त्यामध्ये तो दिसत नाही. आजही संघाच्या विचाराच्या प्रभावापेक्षा काँग्रेसचा किंवा मध्यममार्गी उदारमतवादी विचार याचा प्रभाव या देशात आहे. आणि हा देश जर एकत्र राहणार असेल, प्रगतीपथावर जाणार असेल, तर सगळ्या प्रकारच्या लहान थोर घटकांना, सगळ्या विविधतांना एकत्रित घेऊनच पुढे जावं लागेल. आणि हे जर घेऊन जाणार नसेल तर त्यांना या देशात कधीच स्वीकारलं जाणार नाही. आणि तसं जर खूप स्वीकारलं जात असेल तर हा देश एकत्र राहणार नाही. त्यामुळे हे हिंदू राष्ट्र होणार नाही. आत्ता झालंय का तर याबद्दल भाजपचं एकछत्री अंमल आहे. भाजपला हवं आहे ते करता येत आहे असं जर म्हणत असाल तर मग आहे असं कोणीतरी म्हणेल. परंतु मूळ त्यांची जी हिंदू राष्ट्राची कल्पना आहे की हिंदूंचं पूर्णतः वर्चस्व असणं, तर तसं या देशामध्ये होईल दीर्घकाळ किंवा कायम राहील असं मात्र मला वाटत नाही. आणि याचं कारण असं की जगाच्या पाठीवर असे कोणते देश आहेत, लोकशाही देश आहेत, मोठे देश आहेत, अवाढव्य देश आहेत की जे कोणत्याही एका अशा संघटनेच्या प्रभावाखाली राहतील. राहिला प्रश्न हिंदूंची संघटना म्हणून भाजप किंवा संघ यांना बघावं का? मग काँग्रेस कोणाची संघटना आहे? काँग्रेसमध्ये किती मुस्लिम खासदार आहेत, किती मुस्लिम कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काँग्रेस हीच या देशातील हिंदूंची सगळ्यात मोठी संघटना होती. किंबहुना आजही या देशामध्ये हिंदूंच्या दोन बळकट आणि तगड्या संघटना कोणत्या, तर ती RSS आणि काँग्रेस. शेवटचा प्रश्न की
सध्या सगळीकडे जेन झीची चर्चा आहे. ही जेन झी अशी आहे किंवा माझ्यासारखी पिढी अशी आहे की ज्यांनी संघाबद्दल घेतलेले दोन्ही आक्षेप जे घेतले जातात, एक गांधी हत्येच्या वेळचा आणि दुसरा आणीबाणीच्या वेळचा, त्यावेळी आम्ही जन्मलोही नव्हतो. राम मंदिर आंदोलनावेळीही आम्ही जन्मलो नव्हतो. गोधरा किंवा तत्सम झालं त्यावेळी आम्ही कळत्या वयाचे नव्हतो. आणि माझी सारखी आणि माझ्यानंतर जन्मलेल्यांची पिढी ही येथून पुढं मेजॉरिटीमध्ये असेल. म्हणजे इतिहासात ज्या चर्चा झाल्या त्याच्याबद्दल काहीही माहीत नसणारी, किंबहुना प्रत्यक्ष अनुभव न घेतलेली पिढी ही येथून पुढच्या कालावधीत भारताच्या मध्यभागी असेल. आता मात्र जेव्हा या जेनझीचा बोललं जातं किंवा आम्ही एक सर्वे घेतला दिवाळी अंकासाठी आमच्या, त्याच्यात सुद्धा हिंदुत्ववाद हा त्यातले बहुतांश लोक आमच्या आवडीचा विचार आहे असं म्हणतात. तर जेनझीला हिंदुत्ववाद आवडत राहील का? आत्ता त्याचं आकर्षण आहे का? आणि ही जी पिढी पुढे येईल तेव्हा इतिहास नसलेल्या नव्या 21व्या शतकातल्या पिढी पुढचं प्रश्न, आव्हानं हे सगळं कोणती संघटना पेलली? सर्वेबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. कशा प्रकारे केला गेला किंवा त्याच्यातून काय उत्तरं होती, त्याच्यावरून किती निष्कर्ष काढता येतील. परंतु जो सगळा देशाचा इतिहास पाहिला आणि जगाचा इतिहास पाहिला तर कोणत्याही काळात नव्याने उदयाला येणाऱ्या पिढीला अगदी टोकाचा विचार, राष्ट्रवादी विचार हा जवळचा वाटतो. आणि जे विखुरलेले आहेत, जे थोडेसे गुळमुळीत आहेत असं वाटतं त्यांना असं नकारात्मक वाटतं. परंतु जसजसा काळ पुढे जातो तसतशी प्रत्येक पिढी ही अधिकाधिक परिपक्व होत जाते आणि तिच्यामध्ये तो बदल होताना दिसतो. त्यामुळे मला नाही वाटत की जी पिढी काय आणि नंतरच्या येणाऱ्या पिढ्या त्या हिंदुत्ववादी होतील, त्या होणार असतील तर हिंदुत्वादाचं रिडिफाईन करावं लागेल. आणि मग हिंदुत्ववाद कशाला म्हणायचं याच्याबद्दल बरीचशी वेगवेगळी मतभिन्नता येते. परंतु संघाच्या अर्थाने हिंदुत्ववादी आजची पिढी किंवा नवी पिढी इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटत नाही. जगभरात एक ग्लोबल राईटचा प्रभाव वाढला आहे, जो भारतातही दिसतो. हा म्हणजे एकमेकांशी को रिलेटेड आहे का? जगभरात ग्लोबल राईटचा प्रभाव वाढला म्हणून भारतातला संघाचा प्रभाव असलेल्यापेक्षा जास्त दिसतो का? का आपण त्या एकमेकांच्या चष्म्यातून हे बघतोय? नाही, हा थोडासा अवघड प्रश्न आहे आणि त्याच्यावर भाष्य करणं हे आणखी अवघड आहे. कारण आपला जगातल्या किती देशांचा अभ्यास असतो. जगामध्ये जर जवळपास 200 देश आहेत आणि आपल्या नजरेच्या टप्प्यात युरोपातले किंवा अमेरिका खंडातले आणि काही आशिया खंडातले असे 10, 20, 25 यापेक्षा फार देश नसतात. आणि तिथलंसुद्धा आपल्यासमोर जे येतं ते निवडणुका जिंकल्या आणि आता कोणत्या पार्टीने, राईट का लेफ्ट याच्यावर ते ठरतं. परंतु हे जे दृश्य रूपात जे आपल्याला वाटतं, जे 10, 20, 25 देशाकडे पाहून, तर तिथे सत्तेवर आलेले लोक राईट विंगचे आपल्याला दिसतात. परंतु पूर्ण मागच्या 50-75 वर्षांचा इतिहास पाहिला, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरचा, तर असं लक्षात येतं की प्रत्येक 10-20 वर्षाच्या नंतर आपला जो लंबक असतो तो डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे असा जात असतो. मधल्या काळात अमेरिकेमध्ये पण ओबामा होते, भारतामध्ये काय मनमोहन सिंग होते, आपल्या शेजारच्या देशामध्येही तुलनेने जरा सोबर राष्ट्रप्रमुख आलेले होते, अगदी श्रीलंका असो, बांगलादेश असो किंवा शेजारचे देश. आता तो लंबक थोडा उजवीकडे गेलेला या 20-25 वर्षांचा विचार करताना दिसतोय. परंतु हा दीर्घकाळ राहणार नाही, तो परत मध्याकडे येईल, थोडासा डावीकडे जाईल. ही प्रक्रिया चालू राहते. इतिहासाचं चक्र असं एका कोपऱ्याने किंवा एका बाजूने जर असेल तर हे जग चालणार नाही. इतिहासाचं चक्र हे लंबकाप्रमाणे जाईल. जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती पण फिरते, तसंच आपला समाजसुद्धा स्वतःभोवती फिरता इतरांच्या भोवती आणि डावीकडे, उजवीकडे, उजवीकडे गेल्यानंतर लक्षात येतं की नुकसान होतं आहे, मग मध्ये येतो, मध्ये आणखी वेगळं नुकसान होतं आहे, मग डावीकडे, तिथून या प्रकारे आपलं जग चालू आहे. शेवटचा प्रश्न, संघाचं भविष्य काय? संघानं काय करायला हवं याच्याबद्दल तुम्ही बोललात. संघाच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक विरोधकांनी काय करायला हवं जर का त्यांना त्यांचा विचार पुढे घेऊन जायचा असेल तर? संघाच्या बद्दलचा सर्वात मोठा आक्षेप त्यांच्या राजकीय विरोधकांचा काय आहे तर मुस्लिम समाजाच्या संदर्भात. मला असं वाटतं की जो संघाचा मुख्य भाग आहे, बलस्थान आहे आणि ज्याच्या बळावर संघ समाजमानामध्ये असलेली आधीची दुही किंवा हिंदू समाजाच्या मनात मुस्लिमांच्या बद्दल असलेले समज, गैरसमज, खरे खोटे जे काही आहेत, तर हे बलवान करणं संघाला का शक्य झालं?
तर काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुस्लिम समाजातून अधिक चांगलं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्व उदयाला येण्यामध्ये जेवढा हातभार लावायला पाहिजे होता तेवढा लावला नाही. उलट काँग्रेस आणि अन्य सगळ्या पक्षांनी मुस्लिम समाजातल्या रिफॉर्म्सला, सुधारणांना पायबंद घातला, दुर्लक्ष केलं. त्याच्या स्वतःच्या मतपेटीसाठी असेल किंवा मुळातच हिंदू बहुसंख्याकांचं राज्य आहे, भाजप खूप जास्त बलशाली आहे, अशा परिस्थितीत मुस्लिमांना कोणीच वाली नाही असं वाटू देणं योग्य नाही, किंवा ते दुर्बल आहेत म्हणून त्यांना प्रोटेक्ट करायचं, या दोन्ही पण भावनांच्यामुळे मुस्लिम समाजातून नवीन नेतृत्व उदयाला येऊ दिलेलं नाही. त्यामुळे संघाच्या विरोधकांनी क्रमांक 1चं काम जर काय करायचं असेल तर मुस्लिम समाज सुधारणांना बळ देणं आणि मुस्लिम समाजातलं नेतृत्व, प्रोग्रेसिव्ह नेतृत्व पुढे आणणं हे क्रमांक 1चं काम करायला पाहिजे. बाकीचे मुद्दे आहेतच, एकत्रित संघटन करणं वगैरे, परंतु 1 पॉईंट अजेंडा कोणता, तर ज्याच्यामध्ये त्यांचा आत्मा दडलेला आहे असं आपल्याला प्रथम दर्शनी तरी दिसतं. मुस्लिम द्वेषाच्या बळावर तुम्ही हिंदू संघटन करता, बळावर म्हणताना कदाचित मुस्लिमांचं भीती दाखवून, तर ती भीती कमी करण्यासाठी काम विरोधी पक्षांनी, मुख्य जबाबदारी काँग्रेसवर येते. मात्र दुर्दैवाने काँग्रेस काय आणि अन्य पक्ष काय त्याच्यातून धडा घेताना दिसत नाहीत, असं आत्ताचं चित्र आहे. सर, खूप खूप आभार. खूप वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडं तुमच्यामुळं बघता आलं, समजून घेता आलं. आमचे प्रेक्षक याच्यावर नक्की रिॲक्ट होतील, कुणाला पटेल न पटेल, पण ही चर्चा झाली, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.